बा इथे है ना. जंतर मंतर येणार का हो व्हायला इथे येताना आमचे काय झाले मला माहिती. आणि हे तुम्हाला जंतर म्हणतात. 50 फोन करायला नेमका कुठे आहे मल्ल्याल गाडी आहे का बा पोरीचं लग्न आहे. डायलॉग लय द्यायचे तुमचे बा. या ठिकाणी माजी सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा सैनिकासाठी देशाच्या जोरदार टाळ्या होत्या. आपल्या टाळ्यामध्ये दम नाही. अरे आपली एक मिनिट. शहीद आलम भगत सिंग यांनी आपल्या जवानीची छान व्याख्या सांगितलेली आहे. वो दरिया ही क्या जिसमें नहीं रुआनी. वो दरिया ही क्या जिसमें नहीं रुआनी. अरे जोश नहीं लल्ला तो किस काम की तेरी जवानी. या ठिकाणी माजी सैनिक 2 मिनिटं बोलायलेत. धन्यवाद. भारत मातेला वंदन करतो. भारत मातेला वंदन करतो. कश्मीर मांगोगे तो खीर देंगे. क्या मांगोगे. अरे कश्मीर मांगोगे तो क्या देंगे. गलत हो गया. चलो ठीक है बोलते हैं. दूध मांगोगे तो खीर देंगे. कश्मीर मांगोगे तो चीर देंगे. तुम्ही चंद्रशेखर आझाद भगत सिंग या देशासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, ज्यांचे तुम्ही सळसळते रक्त आहात, सळसळते रक्त आहात. अभिजित भैयांनी आता सांगितलं हे आंदोलन दिल्ली नाही, दिल्लीपासून दिल्लीपर्यंत जायला पाहिजे. जनसामान्यांचा आवाज दाबला जात आहे. लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. मित्रांनो, आता सध्या पंढरपूरची वारी चालू आहे. पंढरपुराची आपल्यावर कृपा आहे आणि आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे. अशा भूमीतले महाराष्ट्र हे राष्ट्र नव्हत. महाराष्ट्र हे राज्य नसून एक राष्ट्र आहे. तुम्ही एक राष्ट्राचे सैनिक आहात. मित्रांनो खरोखर एकच मिनिट हा आवाज मित्रांनो. प्रधानमंत्री जी मन की बात करते हैं. हम दिल की बात करते हैं. हम दिल की बात करते हैं. एक मिनिट. तुमच्या विद्यार्थी प्रतिनिधीमध्ये ग्राउंड 2 टाइम पोरं करायला. तुमचा सर्वात महत्वाचा एक मिनिट बाया वयवारीचा मुद्दा आहे पोलीस भरतीच्या पोरांचा. आणि आपली पहिली मागणी आहे डिसेंबरच्या आत भरती काढा. आमचं पोरग तुम्हाला जे कुंभमेळा घ्यायचा आहे त्याच्या बंदोबस्ताला गेला पाहिजे. त्यासाठी जो माणूस ग्राउंडवर असतो तुमच्यासाठी रात्रंदिवस पळत असतो. त्या एका पोराचं म्हणणे 2 मिनिटं ऐका. नंतर रोहित दादा बोलतील आणि शेवटी आपण कार्यक्रमाची सांगता करूया. ओके. हा एक मिनिट पण त्या पहिले दीपक दादा आपल्यासोबत वार्तालाप करणार. दीपक दादासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. हे बघा मी सध्या पोलीस भरतीच्या मुलांचा ग्राउंड घेतो. माझे मुलं 2-2 टाइम ग्राउंड करत्या. काय 2-2 टाइम ग्राउंड करत्या. आणि जर महाराष्ट्रात असे निगडे काम होत असेल, पेपरपुटी काम होत असेल ना, तर ते काय कामाचे आमचे. मी सांगतो कांगणे सर तुम्हाला, आज पूर्ण एवढे पब्लिक आहे, माझे मुलं आहेत तिथं. मी मागे होतो, मुलांनी मला समोर पाठवलं सर तुम्ही समोर जा म्हणून. या जगामध्ये या भारतामध्ये बाबासाहेबांनी जन्म घेतला. त्यांनी आमच्या हातात कलम दिली. बाबासाहेबांनी जन्म घेतला, त्यांनी आमच्या हातात कलम दिली. हे विसरू नका सरकार. या देशात भगतसिंग जन्मले. दांड घ्या तर घेऊ आम्ही. मुद्दे मानताय सर तुम्ही योग्य आहे. तुम्ही फक्त सांगा आम्ही कुठे यायचं, आम्ही येऊ. पण आज जर विद्यार्थ्यांसोबत अन्याय झाला तर मी काय सांगतोय, बाबासाहेबांनी कलम दिली, भगतसिंगने दांडगे दिले, आम्ही हातात देऊ. ते पुरं ऐका रे. मी निवेदन जेव्हा वाचून दाखवल तेव्हा सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर असतील. अरे ये तो झाकी है, ये झाकी है, पिक्चर अभी बाकी है. कळलं का. अरे भाईओ बहिणो, याच्यानंतर लय बोलायचं आपल्याला, त्यामुळे थांबा जरासं. प्रत्येकाचं मत ऐकू द्या. यानंतर दीपक दादा छत्री कमी थोडं. तुम्हाला माझी शपथ आहे, खाली बसा. कृपया विनंती आहे, खाली बसा. डबल बोलायचं खाली बसा. ए मागले नेपाळ छत्र्या काय करायला रे. छत्री बंद करा, ती छत्री बंद करा. कोणी बंद कर छत्री. छत्री बंद कर, छत्री मागली. खाली बसा, खाली बसा, खाली बसा. पेपर डगफुटी ऐकली होती, डगफुटी. या सरकारने पेपर फुटी पण दाखवली. या महाराष्ट्र सरकारचं दुर्दैव आहे. महाराष्ट्र सरकारचं दुर्दैव आहे.
त्याला टीईटी कळत नाही तो शिक्षण मंत्री झाला काय त्याची व्याख्या करो आणि कोणता माईचा लाल दीपक केदारला रोखू शकत नाही कराळे साहेबांचा देवा भाऊ असेल अरे 80 लाख लाडली बहीण गेल्या तर आता कुठला राहिला देवा भाऊ आता देवेंद्र फडणवीस अरे काय ते काय शिक्षण मंत्री आहे थांबरे बाबा असा शिक्षण मंत्री दिलाय ते आता परवा दिवशी कांगणे सरांची भेट झाली दादा भुसेन सोबत दादा भुसेंना म्हणले अरे ते सीबीएसईच्या पॅटर्न मध्ये छम्मा छम्मा काय टाकलंय ते दादा भुसे म्हणताय ते काय असतंय ते म्हणले अरे टीईटीचा पेपर फुटला ते म्हणे कधी फुटला अरे काय शिंदे साहेब अरे एकनाथ शिंदे साहेब शिक्षणाची थट्टा थांबवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण जर हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर सत्ता हिरावून घेण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये एकनाथ शिंदे तुमच्याकडे माणूस नसेल काय ते पांढरे केशेन दादा भुसे तुमच्याकडे जर शिक्षण मंत्र्याला माणूस नसेल हा दीपक केदार इथून सांगतोय प्राध्यापक विठ्ठल कांगणेंना शिक्षण मंत्री करा कसा पेपर फुटतोय या चक्कर मध्ये कराळे सर नाराज होते एकनाथ शिंदेकडे माणसं नसतील आम्ही माणसं देतो विद्यार्थ्यांची थट्टा थांबवा अरे लेकरं ज्या पद्धतीने आता सांगितलं अरे नीटच्या पेपर मध्ये 25 ते 27 विद्यार्थी मेलेत एमपीएससीच्या टीईटीच्या परीक्षा कशाला तुम्ही ऑनलाईन घेताय अरे नवीनच प्रथा आहे शिक्षकांनी सांगायचं मी शिक्षक आहे ही कोणती परीक्षा आहे आणि तुमच्या जर बुडात दम असेल देवेंद्र फडणवीस तुम्ही टीईटीची परीक्षा घेताय ना तर शिक्षकांची घ्यायच्या आधी आमदार खासदार आणि मंत्र्याची घ्या मनोवाद्यांची औलाद शिक्षण संपवायला निघाली आहे दुसरं तिसरं काही नाही आणि म्हणून एकत्र या छत्रपती संभाजीनगरला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आम्हाला स्टेज टाकू दिला नाही फडणवीस 2029 ला तुला जर ट्रॉलीवरती उभा नाही केलं ट्रॉलीवर उभा करणाऱ्याला विद्यार्थी आहेत आणि जालिनवालचा बागचा हत्याकांड करता का कोंडमारा करता का आमचा स्वाद दाबता का लाज वाटली पाहिजे यांना विद्यार्थ्यांचा कोंडमारा करायला पण लक्षात ठेवा ताकदीने हे थांब रे थांब ताकदीने हे आंदोलन यशस्वी झालंय जोरात टाळ्या वाजून इथून टाकून द्या रोखलं सगळ्यांना रोखलं विद्यार्थ्यांना धमकावलं त्या अकॅडमी वाल्यांना सुद्धा धमकावलं लायब्ररी वाल्यांना धमकावलं पण ज्या वेळेस आणि म्हणून मित्रांनो अभिजित दिपके इथं कॉक्रोच म्हणून आलेत ते कॉक्रोच आहेत त्यांना वाटत असेल अभिजित दिपके कॉक्रोच आहेत पण साला इथं पॅन्थर उभा आहे मराठीचा कोट घेतल्याशिवाय राहणार नाही 2 कोटी विद्यार्थी आहेत 2 कोटी पुढे आम्ही ठरवणार 2 कोटी मतदार आहेत विद्यार्थी महाराष्ट्रात जरी ऑफलाईन पद्धत बंद नाही केली ऑनलाईन पद्धत जर बंद नाही केली हे बाबा मी त्यातला नाही झाला समजून घ्या मला इशाराला द्यायला तू ऑनलाईन पद्धत बंद झालीच पाहिजे जोरात ऑनलाईन पद्धत बंद झालीच पाहिजे ऑनलाईन पद्धत बंद झालीच पाहिजे आणि लक्षात ठेवा शेवटचं एक वाक्य आणि माझं भाषण संपवतो मित्रांनो विद्यार्थ्यांचा जीव घेणाऱ्या पेपर फुटी करणाऱ्या त्या हरामखोरांचे घर जर तुम्ही बुलडोजरनी नाही पाडले तर पुढचा मोर्चा या पेपर फुटीवाल्यांचे घर बुलडोजरनी पाडायला आम्ही गेल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा
याची हिंमत झाली नाही पाहिजे करायला या हरामखोराचं एन्काउंटर. काय एन्काउंटर होत नाही? अरे 27 विद्यार्थी आमचे मारतायत आणि ह्या सगळ्यांना VIP ट्रीटमेंट, करोडो रुपयाचा घोटाळा, ही सगळी साखळी आहे शिक्षण संपवण्याची. मित्रांनो, जोरात घोषणा द्या. लय जणांनी घोषणा दिल्या. जोरात हात वर करा. बुद्धी बाबा, ही ऑफलाईन पद्धत बंद झालीच पाहिजे. ऑनलाईन पद्धत बंद झालीच पाहिजे. फडणवीस सोच में आओ. फडणवीस सोच में आओ. अरे भारत बाप की, भारत बाप की. माता माता बाप ये नो. अरे मग अकला चलू दे रे. आगे बढ़ो माले मला थांब. आपला खडूपळा मोहीम नंबर 1 आहे. हा चला लक्ष द्या इकडं. नर्सिंग कॉलेज फेक GR. हा हा यानंतर लक्षात घ्या. 2 मिनिटं बोलतो. ते सगळे जंतरमंतरला नक्की येतील, कारण की विद्यार्थ्यांसोबत सगळ्यांना उभा केलं पाहिजे. आणि पेपर कुठलाही असो तो ऑफलाईनच झाला पाहिजे. ऑफलाईनच झाला पाहिजे. जर पेपर ऑफलाईन नाही झाला तर टाकू. सर्वांना नमस्कार. अनेक काळापासून MPSCचे आंदोलन होत आहे. MPSC ही देवेंद्र फडणवीसांनी एक प्रयोगशाळा करून ठेवलेली आहे. मागेही 2 वर्षापूर्वी एक डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी राज्य संचालक असतील त्यांचे विशेष अभिनंदन करतो की त्यांनी तुम्हा विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचं बळ दिलं. तुम्हा विद्यार्थ्यांना हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांचा आहे हे दाखवून देण्याचं आवाहन केलं. त्याबद्दल मी धन्यवाद करतो. हा लढा चालू राहील आणि ऑफलाईन पद्धत ही झालीच पाहिजे. यासाठी हे तीव्र आंदोलन सुरूच राहील. चला आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलोत. आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलोत आणि शेवटच्या टप्प्यामध्ये बाळांनो आपल्याला शेवटी आपल्या मागण्या काय आहेत हे शेवटी मी सांगेल. तत्पूर्वी रोहित दादा आपल्यासोबत मनोगत व्यक्त करतील. विनंती एकच आहे, कृपया मी तुम्हाला आवर्जून सांगितलं आपल्या आंदोलनाला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या. पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जे पोरे थोडे शांत करा. तिकडे पलीकडे जे असतील त्या विनंती आहे थोडी. काय बघ 2 मिनिटं. यानंतर आपल्या सोबत हिजबूत साधणार आहेत रोहित दादा. एक मिनिट. थोडं वातावरण थोडं वातावरण या सर्व मान्यवरांच्या भाषणांमुळे काही प्रमाणात गरम झालेला आहे. पावसाने थोडासा गार करण्याचा प्रयत्न तिथे केलाय, पण तरी सुद्धा 1-2 घोषणा आपण घेऊया. विद्यार्थी एकजुटीचा आहे. एवढा कमी आवाज कसा चालेल? शेवटपर्यंत म्हणजे त्या पोलीसची गाडी दिसती का तिथपर्यंत हात वर करून विद्यार्थी एकजुटीचा, विद्यार्थी एकजुटीचा असा आवाज असेल तर आपली कामं नक्कीच होणार. मी सांगतो तुम्हाला. एक तर सुरुवातीला महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समिती स्पर्धा परीक्षा बचाव आंदोलन यांनी हे आंदोलन इथं घेतलं आणि तुम्ही एवढा मोठा प्रतिसाद दिला त्यासाठी या समितीचे आणि तुमचे सर्वांचे टाळ्या वाजून इथं सत्कार झाला पाहिजे.
विठ्ठलभाऊ कांगडे सरांना मी सोशल मीडियावर बघितले, परिवारातले आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला संघर्ष करण्याची वेळ येते तेव्हा कांगडे सर तिथं पुढाकार घेतात. आतापर्यंत पुढाकार घेतला, याच्याही पुढे पुढाकार घेतील असा विश्वास इथे व्यक्त करतो. अभिजित भाऊ दिपके इथे आले. तुमच्या सर्वांसारखे सामान्य परिवारातले कष्ट करून आपल्या देशामध्ये शिकले आणि एक स्वप्न घेऊन अमेरिकेमध्ये गेले होते. पण त्यांना जेव्हा जाणवलं की इथे असणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो, युवांवर अन्याय होतो, जास्त पगाराची नोकरी सोडून ते आपल्या मायदेशी आले. त्यांचा एक मोठा टाळ्या वाजवून सत्कार आपण केला. नीट परीक्षा देणारे सुद्धा सामान्य परिवारातले लोक आहेत. कुठंतरी वय खेळायचं बागडायचं असतं, तिथं ते अभ्यास करतात, मोठी मोठी फी देतात आणि मग कुठंतरी आपल्या आई वडिलांचं स्वतःचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. पण दुर्दैव असं 24 आणि 26 या दोन्ही वर्षी नीटचा पेपर फुटला आणि एका पेपरची किंमत ही 80 लाखावर त्या ठिकाणी गेली. फक्त श्रीमंतासाठी आणि पैशावाल्यांसाठी ती परीक्षा घेतली गेली आणि त्याच्या विरोधात अभिजित भाऊ आणि त्यांचे सर्व सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी लढतात. मी पूर्णपणे तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या आंदोलनाला इथं पाठिंबा देतो आणि नक्कीच ते आंदोलन मोठं होईल. आणि त्यांना एक गोष्ट मात्र सांगतो, पुढच्या काही दिवसामध्ये जे मंत्री पाय उतार झाले पाहिजे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करतात. आम्हाला जे कळालेलं आहे 100% त्यांना पाय उतार व्हावंच लागेल. रविराजराव साबळे भाऊ बोलायला एकदम भारी, कधी हसूड हातात घेतात, शेतकऱ्यासाठी लढतात, विद्यार्थ्यांसाठी लढतात आणि आक्रमक पद्धतीने लढतात. आता कांगणे सर आणि साबळे भाऊंचं सोशल मीडिया अकाउंट हे बंद केलंय, तुम्हाला माहिती आहे ना. बंद करून सुद्धा तुम्ही जो पाठिंबा दिला, तुम्ही जे भक्कमपणे या दोघांच्या पाठीमागे राहिला त्यासाठी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. कराळे सर भाषा लय भारी वाटते मला त्यांची, आक्रमक बोलतात, लढतात आणि भ्रष्टाचार झाला तर तुमच्या बरोबर ते प्रामाणिकपणे तिथं राहतात. काल परवा वर्ध्यामध्ये मोठं आंदोलन अशाच पद्धतीचे एमपीएससी विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी आणि टीईटी परीक्षाचा पेपर जो फुटला यासाठी कराळे सर तिथं विद्यार्थ्यांबरोबर उतरले होते. त्यांचं मी मनापासून छत्रपती संभाजीनगरच्या या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याच्याचबरोबर आशिष मगर सर असतील, रविकांतजी तुपकर असतील, माजी आमदार सुनीलजी भुसारा असतील, बाबासाहेबजी शिंदे सर असतील, त्रिशूलजी पाटील असतील, शिवराज भाऊ मोरे असतील, त्याच्याचबरोबर इतरही सर्व जे आपल्या या समितीचे पदाधिकारी, प्रमोद पाटील, संग्रामभाऊ सूर्यवंशी, किरणजी निंबोरे, सर्व मान्यवर मला या ठिकाणी बोल त्यासाठी मनापासून आपल्या सगळ्यांना कॅमेरावाल्याला उभं राहू द्या, ते दाखवणार नाही तर काहीच आपलं दिसणार नाही कुठं. आभार व्यक्त करतो आणि तुम्ही बोला. एक मिनिट ऐका. शेतकरी हवाल दिला, पावसाची गरज आहे बोलून रविकांत भाऊ बोलले हे तुम्ही पुढे थोडं मागा, कृपया थोडं ऐका प्लीज, व्हायचं नाही का थोडं ऐका. छत्रपती संभाजीनगर याच्याबद्दल, या शहराबद्दल जेव्हा आपण विचार करतो, या नावाबद्दल जेव्हा विचार करतो, आपल्या सगळ्यांना संघर्ष दिसतो. छत्रपती संभाजी राजांनी परप्रांतीयांचं आपल्या स्वराज्यावर जे काय आक्रमण होत होतं त्याच्या विरोधात लढा उभारला, संघर्ष केला. आर्थिक ताण, आपले आई वडील कष्ट करतात, शेतामध्ये राबतात, शेती करतात, मजुरी करतात, कसा तरी पैसा गोळा करतात आणि त्यातून कशी तरी तुम्ही फी देता. परीक्षेची फी असेल नाही तर क्लासेसची फी असेल, पण प्रामाणिकपणे अर्ध जेवण खाल्लं तरी चालेल, पोहा खाऊन अख्खा दिवस काढला तरी चालेल, चहा बिस्किट खाऊन दिवस काढला तरी चालेल, पण आई वडिलांचं स्वप्न हे पूर्ण झालं पाहिजे यासाठी तुम्ही त्या ठिकाणी संघर्ष करा. आता कशासाठी आपण रस्त्यावर आलोय? बघा, हा निर्णय एमपीएससीचा निर्णय बघितलाय का? बरं मला सांगा, लहानपणीपासून आपण एलकेजी मध्ये असताना आपले आई वडील नाही तर शिक्षक आपल्याला शिकवतात, अंगणवाडी पासून काय शिकवतात? बालवाडी घ्या नाही तर जन्मल्या घ्या. काय बरं आपला आकडा आता एक मागणी वाढत गेली तर इथं संपायचंच नाही आपल्याला, तिथं पोलीस जातील कोम्यात. मला सांगा, आपले जे कुठले आकडे
तो आकडा कुठल्या नंबर पासून सुरू होतो? 1 नंबर. आणि एमपीएससीचा निकाल निर्णय जर बघितला 2 नंबर पासून सुरू झाले. म्हणजे निर्णय देत असताना सुद्धा त्याच्यामध्ये 2 नंबरी केली असं मला वाटतं. याचा जर तुम्ही पूर्ण अभ्यास केला, शेवटच्या पानावर कोणाची सही आहे? फक्त अध्यक्षाची सही आहे. बरोबर का नाही? आणि बाकी सदस्य कुठे गेले? बाकी सदस्यांची तुम्ही कधी सही घेणार? त्याच्यात अजून जर खोलात तुम्ही गेला, जर सगळं वाचलं, त्याच्यात सांगितलं आहे मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, तामिळनाडूमध्ये, केरळमध्ये अशाच पद्धतीने ऑनलाईन परीक्षा घेतल्या असं सांगितलंय. हे साफ चुकीचे, हे साफ खोटं आहे. मी तुम्हाला सर्वांना सांगतो, या सर्व राज्यांमध्ये येणाऱ्या महिन्यांमध्ये ज्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत त्या सगळ्या ऑफलाईन पद्धतीच्या आहेत. त्यामुळे मग आमच्या विद्यार्थ्यांना आणि सर्व लोकांना तुम्ही का फसवतायत असा आमचा प्रश्न आहे. त्याच्याच बरोबर तुम्हा सर्वांना सांगतो, तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढता, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पण सुप्रीम कोर्ट सुद्धा तुमच्या बरोबर आहे. त्याचं कारण सांगतो. एक शब्द लय भारी आहे, गोंडसे, नॉर्मलायझेशन. हो अभिजित भाऊ, तुम्ही अमेरिकेतून आलेला आहे. अमेरिकेतल्या लोकांना आणि खास करून ट्रम्पवाल्यांना, ट्रम्प माशे जे कोणी असतील, ट्रम्प तात्या, त्यांना आपल्या प्रधानमंत्री साहेबांच्या अडचणी माहिती आहेत, मनात काय हे माहिती आहे. त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती आहे. पण त्या ट्रम्प तात्याला तुम्ही जर विचारलं हे नॉर्मलायझेशन काय आहे, तर ट्रम्प तात्या सुद्धा डोक्याला हात लावून बसेल. कोणाला कळलं का हे? काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांना विचारलं हे नॉर्मलायझेशन काय? ते म्हणले नाही नाही महत्वाचे महत्वाचे. म्हणलं याला फॉर्म्युला वगैरे काय आहे का? नाही नाही महत्वाचे महत्वाचे. अरे मला काय कळेनाच काय आहे. आता 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये तुमच्यासारख्या काही विद्यार्थ्यांची चर्चा करत होतो. तुम्हाला माहिती काय, महिन्यांपूर्वी तलाठी भरती झाली का नाही झाली? लय भारी झाली ना. पेपर फुटला का? काय भाव निघाला होता? 40 लाख 50 लाख. पण त्याच्यामध्ये मार्क किती पर्यंत होते? फायनल 248 विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले? म्हणजे 288 आमदार आणि निवडून किती आले? तर 300. असं होतं का? आता याच्यात एक विद्यार्थी माझ्याशी बोलत होता. काय बोलला? अहो मी 12 तास 16 तास रोज अभ्यास करत होतो आणि माझा मित्र लय कंटाळला, अभ्यासाला गेला निघून आणि त्याला एक कळलं अभ्यासापेक्षा 25 लाख दिले तर आपला मार्ग मोकळा होतोय. आणि पैसे दिले आणि हा मात्र बिचारा नापास झाला. अभ्यास न करणारा 25 लाख रुपये देऊन पास झाला. अशी परिस्थिती आहे. हे का ठेवलं गेलंय तुम्हाला सांगतो. नॉर्मलायझेशन, त्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन व्हावं. तुम्ही जर बघितलं असेल, एक मुलगा मला बोलला मी अभ्यास करायचो, कितीतरी तास मी तिथं लायब्ररीमध्ये बसायचो, मला मार्क पडले 92 आणि नॉर्मलायझेशनली ते झाले 110. आणि माझा भाऊ पुस्तक सुद्धा उघडत नव्हता, तो बसायचा दुकानावर आणि वेळ आहे म्हणून दिली परीक्षा, त्याला मिळाले 80 आणि नॉर्मलायझेशनच्या नंतर तो गेला 160च्या पुढे. काय जेव्हा तुम्ही ओएमआर म्हणतात ना, त्या परीक्षेमध्ये ब्लॅक अँड व्हाईट असतं सगळं. बरोबर का नाही? त्याच्यात कोणी गाणवागणवी करू शकतं का? गेल्या 25 वर्षामध्ये एमपीएससीचा एक तरी पेपर फुटलाय का? आणि मग तशा पद्धतीने त्या ठिकाणी जर तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्ही तुमचा कागद आन्सर शीट घेऊन कोर्टामध्ये जाऊ शकता, आयोगामध्ये जाऊ शकता. जाता का नाही जाऊ शकत? पण मग काय, त्याला पर्याय काढून यांनी नॉर्मलायझेशनचं एक मोठं काहीतरी कॉन्सेप्ट आणले. आणि मग त्याच्या मागे लपून ज्या लोकांकडनं पैसे आलेत, ज्या लोक आपल्या विचाराचे आहेत, अशा लोकांना आत घेतलं जातं, दाखवलं जातं की नॉर्मलायझेशन झाल्यामुळे त्यांना जास्त मार्क पडले. अन्यायकारक आहे का नाही? आहे का नाही सांगा मला तुम्ही सांगा. जर पैसे देऊन एखादा अधिकारी माणूस झाला तर उद्या एखादा गरीब शेतकरी मजूर सामान्य व्यक्ती त्या अधिकाऱ्याकडे गेला, फुकटात सेवा देणार का? पैसे घेणार का नाही घेणार? मग हे फक्त विद्यार्थ्यांची लढाई नसून सिस्टम मध्ये पैसे देऊन जे कोणी अधिकारी होतात त्यांच्या विरोधातली ही लढाई आहे. त्यासाठी ही लढाई अतिशय महत्वाची आहे. तुम्ही बघत असाल एका आमदाराची किंमत किती, एका खासदाराची किंमत किती. पण एवढे पैसे तुमच्याकडे आहेत ना? तुमच्याकडे नाही हो, सरकारकडे आहेत, नेत्यांकडे आहेत. मग आमच्या विद्यार्थ्यांकडनं 1000 रुपये घेण्याचं कारण काय? अहो मला एक मुलगा म्हणाला एमपीएससीच्या मी 10 परीक्षा दिल्यात, 10 परीक्षाच्या 10 पेपर मी पास झालो.
पण मी सरळच्या 12 परीक्षा दिलोय, एक सुद्धा पास झालो नाही. आणि याच्यात तो म्हणाला 12 ते 13,000 रुपये आम्हाला द्यावे लागले. तुम्ही 10वी 12वी देऊन आलेला आहात का नाही आलेला? बरं, 10वीचे पेपर जेव्हा घेतात 10-12 लोकांचे, नाही तर 12वीचे घेतात, ते काय ऑनलाईन घेतात का? म्हणजे त्याचा अर्थ तुम्हाला शाळा खोल्या देतात, बेंच देतात, वर्ग खोल्या देतात आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकदाच परीक्षा होती का नाही? मग 10-12 लाखाची ती परीक्षा होती, 12वीची होती. UPSC ची परीक्षा 8 लाख विद्यार्थी त्याच्यासाठी बसतात, ती होती. आणि मग इथं तुम्ही कारण काय देता की नाही काय आहे ते प्रॉब्लेम होतो, पेपर फुटतो म्हणून आम्ही ऑनलाईन करायला चाललेलो आहोत. आता मला सांगा, कम्प्युटर लॅब असणाऱ्या असे किती क्लासेस आहेत? कमी आहेत का नाही? मग आता समजा एका पेपरला 100 प्रश्न असतील आणि तुम्हाला समजा तिथं बघितलं तर 50 परीक्षा घ्यायच्या झाल्या, तर किती प्रश्न काढावे लागतील? 5,000 प्रश्न. त्याच्यात समजा एका सत्रामध्ये, नाहीतर एक जे तुमची समजा 7ची बॅच असेल, 9ची बॅच असेल, त्याच्यामध्ये एका प्रश्नामध्ये गडबड झाली तर अख्खे मागचे लोक तिथं अंड्या होऊ शकतो का नाही होऊ शकत? आणि तुम्ही आता जेव्हा ऑफलाईन घेता, पेपरवर काय लिहिलंय ते समोरासमोर दिसतं. ऑनलाईन गेल्यानंतर तुम्हाला पुढच्या पेजवर जावं लागतं आणि विसरलं तर परत मागच्या पेजवर जावं लागतं. त्यात तुमचा जास्त वेळ जातो. तर हे जे काय आपल्याला थांबवलं पाहिजे, त्याचं कारण असं आहे की सरकारमध्ये आज बसणाऱ्या काही लोकांना याच्यातून भ्रष्टाचार करायचा आहे, याच्यातून पैसा खायचा आहे आणि हे कुठेतरी आपण सर्वांनी हाणून पाडायचं आहे. तुम्ही त्यांच्या ह्याच्यामध्ये दिलेल्या एका लिंकवर गेलाय का? कुठं जाती ती लिंक? TCS ला जाते. आता मला तुम्ही सांगा, विद्यार्थ्यांची परीक्षा पेपर तुमचा, TCS बरोबर तुमचा कॉन्ट्रॅक्ट आधीच झालाय आणि TCS ला ताकद देण्यासाठी, TCS ला पैसे देण्यासाठी ही परीक्षा जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आमच्यावर लादत असाल तर आम्ही सुद्धा मराठी माणसं आहोत, आम्ही कुठे घाबरणार नाही, लढणार नाही. TETच्या परीक्षेचं काय झालं? 6.5 लाख विद्यार्थी बसतात. अन्याय झाला का नाही झाला? त्याच्यामध्ये सुद्धा पेपर फुटला. दुर्दैव असं की काही लोकांनी मला सांगितलं की मंत्री महोदयांना सुद्धा माहित नव्हतं पेपर फुटला. त्याचं कारण असं आहे, त्यांच्या खात्यामध्ये त्यांना कुठंच अधिकार नाहीये, दुसरीच लोक त्याच्यामध्ये तिथं लक्ष देत आहेत. त्यामुळे आपल्याला TET पेपरला बसणारे आमचे जे पुढचे सर्व शिक्षक आहेत त्यांच्या पाठीमागे आपल्याला राहायचं का नाही राहायचं? पण TET वाल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मला सांगायचंय, MPSC परीक्षेसाठी हे जे सर्व विद्यार्थी लढतायत त्यांच्या पाठीमागे तुम्ही राहणार का नाही राहणार? बरं, आपले काही विद्यार्थी नीट परीक्षेसाठी बसतात, तिथे पेपर फुटतो, त्यांच्या पाठीमागे तुम्ही सर्वजण संघटित राहणार का नाही राहणार? कारण का ही लढाई तुमची, आपल्या सगळ्यांची, आणि आपण सर्वजण विद्यार्थी म्हणून या सर्वच विद्यार्थ्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी राहिलो तर नक्कीच कुठे ना कुठेतरी आपल्या सर्वांना यश मिळण्याशिवाय राहणार नाही. आता आज इथं आंदोलन झालं, नंतर ही कृती समिती आपल्या सर्वांना मार्गदर्शन करेल पुढचं आंदोलन कुठे. पण मला असं वाटतं त्याच्या आधी एक स्टॉप आपण पुण्याला घेऊया ना. आता वारी कधी संपती पुरी? 24 तारखेला. 24 बघा, मला असं वाटतं आंदोलन करत असताना स्टेनोचा पण विषय महत्वाचा आहे. मी स्वतः राधा मॅडमला भेटलो होतो, बोललो होतो, मंत्र्यांना भेटलो, त्यांनी जो युक्तिवाद मला दिला, त्यांनी मला सांगितलं काय झालंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे. आता फोनवर बोललं तरी टायपिंग होतं, मग टायपिस्टची काय आपल्याला जरूर होते असं त्यांनी मला सांगितलं. पण त्यांनी काय सांगितलं तरी मी तुम्हाला आश्वासित करतो, तुमच्या सर्वांसाठी आम्ही लढणार आणि जिंकणार सुद्धा. 5 दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेबांना भेटलो तुमच्या विषयासाठी, ऑफलाईन परीक्षा घेण्यात यावी, ऑनलाईन घेऊ नये. चर्चा बरीच झाली, शेतकऱ्यांचा मुद्दा होता. त्याच्यानंतर मी त्यांना म्हणलो, साहेब विद्यार्थ्यांचा विरोध आहे, सर्व विद्यार्थी एकत्रित आलेले आहेत की कृपा करून तुम्ही ऑनलाईन घेऊ नका, तुम्ही ऑफलाईन घ्या. त्यांनी मला सांगितलं तुम्ही बोलत असाल आणि विद्यार्थी बोलत असतील तर आम्ही सकारात्मक आहोत. मला फक्त जाता जाता एकच सांगायचंय, राजकीय लोक जेव्हा म्हणतात ना सकारात्मक, त्याच्यावर अजिबात विश्वास. पण गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भामध्ये जिथं जिथं आंदोलन झालं, आज इथं जे आंदोलन होते, काल परवा लातूरमध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, 140 कलम लावून टाकलं तिथं, वर्ग नाही लावलं तरी तुमचं झालं. आता पोलीस प्रशासनाला आणि CM साहेबांना आणि मंत्र्यांना पण सांगतो, पुढचं आंदोलन हे सर्व विद्यार्थी पुण्याला घेतील. तुम्हाला किती पोलीस आणायचे तेवढे आणा, तुम्हाला किती ताकद लावायची तेवढी लावा. आम्ही
आम्ही काय घाबरत नाही आणि आम्ही काय झुकणार काय डायलॉग आहे ते कुठल्या तरी पिक्चरला परत एकदा मागच्याला विचारतो. त्यामुळे अधिकाऱ्यांशी पण आम्ही बोलतोय. एकनाथ शिंदे साहेबांबद्दल त्यांच्याशी पण बोलणं झालं आणि त्यांना पण सांगितलंय, मुख्यमंत्री साहेबांना पण सांगितलेलं आहे आणि सामान्य प्रशासनाच्या ज्या सेक्रेटरी आहेत त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की 12 तारखेपर्यंत आमची परीक्षा विद्यार्थ्यांची आणि आम्ही सरकारला संधी देतो. लगेचच आम्ही आक्रमक होणार नाही. आम्ही शांततेत गोडीत सांगतो. पण आमच्या 12 तारखेच्या परीक्षा होऊस तर तुम्ही हे ऑनलाईन प्रकरण बंद नाही केलं तर मग सगळंच संपेल तुमचं. तुम्हाला परवडणार नाही. आणि इथं आम्ही भूमिका घेत असताना कुठेही राजकीय भूमिका घेत नाही. आम्ही तुमच्या बरोबर फक्त तुमचे कार्यकर्ते म्हणून याच्यामध्ये सहभाग तिथं घेत आलेलो आहोत. आणि राजकारण इतकं वंगाळ झालंय काय सांगू तुम्हाला. अजितदादा म्हणायचे हे जे नेते आहेत ना आज इथं असतो नंतर तिथं असतो. पण 2029 ला तुम्ही सर्वजण महाराष्ट्राचे सामान्य लोक महाराष्ट्रामध्ये नक्कीच क्रांती करतील असा मला विश्वास आहे. त्यामुळे इथे जे विद्यार्थी नेते युवा नेते उभे आहेत ना बरेचसे उद्या जाऊन प्रस्थापितांना आपण प्रस्थापित लोकांना तिकीटच द्यायला नको. उद्या जर तुमचा आवाज अधिवेशनामध्ये भक्कमपणे मांडायचा असेल तर अशा लोकांना त्या ठिकाणी आपण कुठेतरी उद्या जाऊन संधी दिली पाहिजे. फक्त कांगणे सर नाही इथं कराळे सर आहेत, आपले साबळे सर आहेत, पलीकडे आहेत, सगळे आहेत. अभिजित भाऊ कुठे गेले? अभिजित भाऊ आहेत. बघा एमपीएससी कोणाच्या तरी सांगण्यावरनं दुर्दैवाने त्या ठिकाणी चालते. त्यामुळे एमपीएससीला पण सांगायचं सीबीआय सीआयडी त्याच्याबरोबर आरबीआय ह्याची स्वायत्ता संपलेली आहे. ईडी मला माहिती ईडी आणि इलेक्शन कमिशन. त्यामुळे एमपीएससी हे स्वायत्त संस्था महाराष्ट्रातल्या उद्या होणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची संस्था आहे. त्याच्यात कृपा करून राजकारण येणार नाही याची दक्षता तिथे असणाऱ्या अध्यक्षांनी तिथे घ्यावी. मी तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा देतो. मी तुमच्या प्रत्येक लढ्यामध्ये त्या ठिकाणी असेल. अधिवेशनामध्ये सुद्धा तुमचा आवाज म्हणून त्या ठिकाणी लढेल. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं शिका आणि काय शिका आणि काय त्यांचाच विचार पुढे घेऊन जात असताना आता आपल्याला बोलावं लागेल शिका, संघटित व्हा, रस्त्यावर उतरा आणि संघर्ष करा. त्यामुळे तुम्ही सर्वजण आलात. पाऊस असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. एमपीएससीचा पण मुद्दा महत्वाचा, नीटचा पण मुद्दा महत्वाचा आणि आमच्या पोलीस भरतीचा तिथं पेपर फुटला होता. कारण का वनरक्षक सगळेच रे बाबा सगळेच. त्यामुळे तुम्ही बघा हे असंच ऑनलाईन काहीतरी करायला गेले. पोलीस भरतीचे लोक इथे एसआरपीएफचा एक पेपर फुटला होता माहिती ना. हे कुठला तरी क्लास कुठला काढला काय माहित. 75 सगळे क्वेश्चन 85% सगळे तिकडचेच प्रश्न काय असेल ते. तो फुटला, तलाठी फुटला. आता पुणे महानगरपालिकेचा जेईचा पेपर फुटला. अरे किती म्हणजे काय झाले. हे सरकारच कशावर उभं राहिलंय. पक्ष, नेते, आमदार, खासदार. त्यामुळे यांना काय वाटतं की पेपर फुटला पाहिजे. अरे तुम्हाला काय वाटतं त्याच्यापेक्षा आमच्या विद्यार्थ्यांना काय वाटतं हे महत्वाचं आहे. आम्हाला वाटतं हे ऑनलाईन परीक्षा तिथं नको, आमची ही हॉटफ्लाईट तिथं पाहिजे. आणि हेच बोलत असताना उद्या जाऊन जेव्हा केव्हा संघर्षाची वेळ येईल ना तुम्हाला आपल्या सगळ्या रस्त्यावर उतरावं लागेल. आता खरं तर क्रांती चौकामध्ये मोठं आंदोलन होणार होतं. 'कांगणे सरांनी काय सांगितले. ये तो झाकी काय ये तो झाकी है झाकी है. कारण का 12 तारखेला तुमचा पेपर आहे. पेपर महत्वाचा आहे. तुमच्या सर्वांच्या हिताचा विचार करून या समितीने आणि आम्हाला सगळ्यांना वाटतं की आपण 12 तारखेपर्यंत तरी अजून आक्रमक होऊ नये. आपण तिथं आंदोलन करावं, शांततेत त्या ठिकाणी हे सर्व मुद्दे तिथं मांडावेत आणि तीच भूमिका आपण करत आहोत. पोलीस प्रशासनाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. अरे बाबा सगळं माहिती 3 दिवस झालं
पोलिसांनी लायब्ररीमध्ये जातात आणि धमक्या देत आहेत. म्हणजे आम्हाला ईडीची धमकी दिली, आम्हाला सीबीआयची धमकी दिली, आणि बिचारा लायब्ररीच्या मालकांना आणि आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही धमकी काय देतात? ते सेल्स टॅक्स आणि इन्कम टॅक्स. काय घाबरू नका, कुणी काय करू शकत नाही. आम्ही पंढरपूरला आंदोलन केलं, आम्हाला परवानगी नव्हती. आंदोलन झालं का नाही झालं? वरिष्ठ छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन, परवानगी नव्हती, झालं का नाही झालं? हे आंदोलन झालं का नाही झालं? आता उद्या आर्मी आणा नाही तर काही करा, आम्ही कोणालाच घाबरत नाही. आम्ही आंदोलन करणार म्हणजे काय? सोशल मीडियावर जेवढा जास्त तुम्ही व्यक्त व्हाल तेवढं आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं आहे. त्याच्याच बरोबर अजून लोकांना तुम्ही तिथं सांगा. आणि हे सर्व जे काही आपले विद्यार्थ्यांचे नेते आहेत, त्यांच्या पाठीमागे तुम्ही राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि हेच एकजूट अशीच ठेवली तर विजय 100% आपला आहे. त्यामुळे विद्यार्थी एकजुटीचा हात वर करून, विद्यार्थी एकजुटीचा, विद्यार्थी एकजुटीचा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विद्यार्थी. पोरांनो शांत. मागण्याचं वाचन होणार आहे आता. लक्ष द्या. मागण्याचं धीर धरा, लखलख नका करू. हा, लक्ष द्या. मी आताच लक्ष द्या. मी आताच 2 दिवसा अगोदर वर्धेमध्ये आंदोलन केलं. 2 वर्षाच्या अगोदर या देवेंद्र फडणवीसच्या सरकारनं 238 गव्हर्नमेंटच्या क्षेत्रातल्या नोकऱ्या प्रायव्हेटायझेशन केल्या, त्या खासगीकरण. तर त्याचं पहिलं आंदोलन वर्धेत चालू केलं होतं. 8 दिवस धरणे आंदोलन केलं, सरकार ऐकलं नाही. मग मी माझ्या अवकातीवर आलो आणि माझ्या अवकातीवर आल्यावर दादा मी डायरेक्ट दुकानं लावले. मोदी चायवाला, रिकाम टेकडा चिवडा सेंटर आणि बेरोजगार पकोडेवाला. आणि आंदोलन एवढं व्हायरल झालं का बंद्या जिल्ह्यात आंदोलन झाले आणि सरकारनं 238 क्षेत्रातल्या कॉन्ट्रॅक्ट भरतीचा GR कॅन्सल केला. ही आज तशीच परिस्थिती आहे. आता तुमच्या जागा एमपीएससीतून भरल्या ते चोट्याला कमिशन भेटत नाही. ठीक आहे, जर यायला टेंडर आयबीपी असले आणि TCS दिलं तर तिकडून गल्लोऱ्या खाले भेटते यायले. आणि ह्या गल्लोऱ्या 900 रुपये फी आहे. किती रुपये फी आहे? 1000 रुपये. हा, किती रुपये फी आहे? 1000. आता त्याच्यात ठीक आहे, एमपीएससीचा पेपर कलेक्टरच्या स्ट्रॉंग रूमला येते, 8 दिवस जमा राहते. पेपर 11 वाजता सुरू होते तर 9:30 वाजता स्ट्रॉंग रूम मधून निघते. आपल्या समोर फोडते ना पेपर, 2 लोकांच्या सह्या घेऊन फोडते ना. आता जर ऑनलाईन पेपर असला आणि एखादा वायर साल्यानं दुसऱ्याच रूम मध्ये टाकला आणि तिकडे 4-5 पोट्टे बसवले तर आपल्याला का भेंडा माहीत पडणार आहे का? आणि हे असेच चोर करत आले. एक आता माझ्यापाशी एक बातमी आली का TCS मध्ये असणाऱ्या नोकरीवर असणाऱ्या ठीक आहे माणसाच्या घरी त्याचं पोरग आणि त्याची पोरगी दोघही जण नोकरीवर लागले जास्त मार्क घेऊन. हे लागले कसे हे आमचा प्रश्न आहे. बरोबर आहे का? हा, मग जर अशी पेपर फुटी होत असाल तर हे आम्हाला मान्य नाही. आणि तुम्हाला सांगतो, आंदोलन मी वर्धेला आंदोलन केलं, क्लासमध्ये बाकी लोक माझ्यासोबत होते. दादा क्लास लोकांना धमक्या दिल्या, तुमचं काय स्टँड आहे, तुम्ही पोरं घेऊन येणार का? मी त्याला सांगितलं का पोरावर केसेस होणार नाही. बॅनर आहे ना, बॅनर, हे बॅनर छापणारवाल्याची मीटिंग घेतली, म्हणे करायसरचे बॅनर छापू नका. काहून तर नागपूरच्या कॉक्रोचच्या ठीक आहे रॅलीतले बॅनर व्हायरल झाले होते, नितीन स्टाईल वालं. ठीक आहे, आणि हे व्हायरल झाल्याच्या नंतर माया म्हटलं, मी त्या बॅनरवाल्याला म्हटलं का तू बॅनर छाप, म्हणे मेल ID वर मेल नाही करतायत, म्हणे आमचे मेल पाहिजे. मॅमला मला पेन ड्राईव्ह मध्ये मी आणतो छापून. ठीक आहे, मी नागपूरवरून बॅनर आणले छापून. आणि त्याच्यानंतर यायला वाटत असं का इथंच होते. आणि हे पोलीसवाले सगळे आपले बांधव आहे. आणि आंदोलन आक्रमक जरी झालं तर टेन्शन घ्यायचं नाही. ज्याने कायदे कानून माहित आहे त्याला विचारायचं, डबक्यात बसायचं, इन्कलाब जिंदाबादचे नारे न्यायचे. ठीक आहे, आणि काहीच नाही करत. पोलीसवाले पोलीस स्टेशन मध्ये नेते, चहा पाजते, 2 तासानं सोडून देते. त्याच्यामुळे ठीक आहे 90 केसेस आहे, 90 पोलीस केसेस आहे, 90. ठीक आहे, त्याच्यामुळे लोड नाही घ्यायचं. पुन्हा 10 लागल्या तर साल्याने 100 पार करू, 100 करू. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आता ही परीक्षा ठीक आहे ऑनलाईन केली. ऑनलाईन आम्हाला पाहिजे नाही, पेपर का पाहिजे? काय पाहिजे? त्याच्यानंतर स्टेनोग्राफरच्या जागा त्यानं फ्रीज केल्या, त्या काय केल्या पाहिजे? चालू. त्याच्यानंतर ह्या चोट्यानं त्या GR मध्ये काय दिलं माहित आहे का? मेनच्या परीक्षा तुम्ही द्याल तर मेनच्या परीक्षेसाठी वेगवेगळ्या फॉर्म भरा लागल ना, वेगवेगळी फी भरा लागल. साल्या का कमिशन घ्यायचा धंदा आहे का MPSC मध्ये? गोर गरीब पोरं इथं आहे, शेतकऱ्याचे कष्टकऱ्याचे पोरं आहे. इथं साला आम्ही एक वेळ टिफिन खातो, अर्धा मेसचा डबा बोलावतो, काहून तर पैसे कमी पडले पाहिजेत. आणि तुम्ही ठीक आहे, जर एक पोरगा 4 मेन्सले क्वालिफाय झाला 4 पोस्ट साठी तर त्याला किती रुपये भरायला लागेल माहित आहे? 4000. किती हजार? का झाडाला लागते का साले म्हणा पैसे? ठीक आहे, आम्हाला अजिबात हे मान्य नाही. ठीक आहे, मेनचा केरळ पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये
केरळ पब्लिक सर्व्हिस कमिशन वर्षातून एकच वेळा 1000 रुपये घेते आणि जेवढ्या परीक्षा फॉर्म निघाल तेवढे फॉर्म ठीक आहे 1000 रुपयात भरता येते. आमची एमपीएससी ला मागणी आहे का असे आमच्याकडून एक वेळा 1000 रुपये घ्या, जेवढ्या एमपीएससीच्या याद निघाल, जेवढ्या फील्ड राहील, जेवढ्या मेन्स राहील त्या आम्हाला भरता आल्या पाहिजे. पाहिजे का नाही? पाहिजे का नाही? हा, त्याच्यानंतर यायनं काय केलं, पुन्हा एका वर्षात 3 परीक्षा म्हणते साले हे. ठीक आहे, आता पोट्टे बसते 6 ते 7 लाख. किती लाख? एका पोट्ट्याची फी किती? 1000. म्हणजे हे एका वर्षात 3000 करोड रुपये छापणार आहे दादा. किती हजार करोड? 3000 करोड. कोणाकडून? आपल्याकडून. म्हणजे आम्हाला साल्यानं कॉक्रोच बनलं. अबे कॉक्रोचला 100 वेळा कापान तरी जिवंत राहते. हा, तुम्ही कोचिड आहे, कोचिड. हा, इथं नरेंद्र बसलाय, धर्मेंद्र बसलाय. इथं या महाराष्ट्रातलं शेतकऱ्याचं, बेरोजगार युवकाचं, कष्टकऱ्याचं, कामगाराचं रक्त शोषण करायला देवेंद्र बसलाय. आणि देवेंद्र भाऊ हे समजून घ्या तुम्ही. ठीक आहे, आम्ही तुम्हाला सांगतो का आम्हाला याच्यानंतर एमपीएससीच्या वर्ग 3 आणि वर्ग 4च्या परीक्षा तुम्ही एमपीएससीला डायव्हर्ट केल्या ना, पण त्याचा पेपर पॅटर्न जाहीर केला नाही. सिलेबस कसा राहील जाहीर केला, तो लगेच जाहीर करा. या मागणी पत्रात ते बी लिहिलं आहे. ठीक आहे, आणि परीक्षा ऑनलाईन पण झाल्या, नॉर्मलायझेशन ढोबरच बंद होती. ठीक आहे, नॉर्मलायझेशन पाहिजे नाही. ठीक आहे, पोलीस भरतीची याड या ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत निघाली पाहिजे का नाही? अनेक पोरं आहे वयवाड आहे का नाही? अनेक पोरं आहे वयवाडीवाले का जायचं आता बस शेवटच्या टप्प्यावर येऊन टेकलाय का सर आता शेवटलं वर्ष आहे. त्या पोरायले 2-2 वर्षाची वयवाड झाली पाहिजे का? झाली पाहिजे का? त्याच्यामुळे पोलिसांना याच्यानंतर आंदोलकाला धमक्या दिल्या. लायब्ररीत येऊन म्हणलं तुमच्यावर पोलीस केसेस माहीत आंदोलनात म्हणे का कार्टून बिल्टूनचे बॅनर पोराच्या हातात दिसले तर फोटोग्राफी करून त्याच्यावर केस दाखल करीन. मी म्हणलं पहिले माझ्यावर बस जा. ठीक आहे, मग पोरायले 5 बस जा. ठीक आहे, म्हणलं माझी शपथ तरी पूर्ण करून टाका. ठीक आहे, तर मग ते चूप राहिले. मला मीटिंग मध्ये बोलावलं. मला म्हणते पोलीसवाले का तुम्ही काय करणार आहे आंदोलनात? मी म्हणलं सरकारच्या विरोधात नारे देणार आहे. काय करणार आहे म्हणजे? ठीक आहे, आमचा जीव घेणारे तुम्ही आहे तर मग कोणाच्या विरोधात बोलणार आहे? हा, मग म्हणून एवढं लक्षात ठेवा का भगतसिंगाचं सारखं आयुष्य जगता आलं पाहिजे. आपल्यावर अन्याय अत्याचार झाला तर आयुष्य लहान असलं तरी चालते पण महान असलं पाहिजे. भगतसिंग 23 वर्ष जगले हे लक्षात ठेवा. म्हणून एक नारा देतो, तुम्ही माझ्या मागून आवाज द्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोला क्रांती सूर्य बिरसा मुंडांचा. आणि एक बहुजन चळवळीतला पोरगा आहे. ठीक आहे, आणि जबरदस्त आहे गोविंद पोलाट. त्याला 2 मिनिट द्या. ए बरो, शेवटचे 2 मिनिटं गेलो. शेवटचे 2 मिनिटं लक्षात घ्या. एक शेवटचे 2 मिनिटं गेलो, लक्षात घ्या. थांबणार आहे. बाजूला थोडं पुढे बाजूला. इकडे बा शेवटचे 2 उभं राहू नका. थांबणार का? 2 मिनिटं फक्त. पुरवलं काहीच. 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं. आपलं शिष्टमंडळ ऐका रे. आपलं शिष्टमंडळ 5 जणांचं पहिल्यांदा निवेदन घेऊन विभागीय आयुक्तालयाकडे जातील. ते वापस येतील. पण या ठिकाणी विचारमंचावर सन्माननीय आमदार रोहितदादा आहेत, नितेश कराळेसर आहेत, दीपक दादा आहेत. त्याच्या पहिले मी रोहितदादाला विनंती करतो की तुमचे जेवढे आमदार असतील, तुमचे जेवढे खासदार असतील, तुम्ही या ठिकाणी एमपीएससीचा GR फाटला तर दुखायला म्हशीचं इंजेक्शन वघारीला नको. थांब जरासा. मी कुठला नेता नाही आणि नेता व्हायचा म्हणल्यावर कुठल्या पार्टीत जाणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा. एक थांब रे. बरोबर सर, सागर सर, हे पब्लिक एक गोष्ट काय सांगालो मी पहिल्यांदा रोहितदादांना, या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये थांबणार आहे. मागा चल मागा रे. इकडे पहा, ऐका पोरा महत्व. अरे मी तुमच्यासाठी बोलवलं, कामाचं आहे का? या ठिकाणी आपण आंदोलन केलं, या ठिकाणी रोहितदादा सोबत दिसलो, या ठिकाणी काँग्रेसचे लोक भेटले. तेव्हा काही जण पांडगुळ आहेत जे लोकांच्या घरातल्या काकाला जाऊन पप्पा म्हणतात, त्या फार खाऊ नये. की तुम्ही काय करसाल, माझ्यावर कमेंट करसाल किंवा प्रशासकीय अधिकारी माझ्याकडे दाखवसाल तर माझ्याकडे फॉर्च्युनर आहे, बायकोच्या नावावर थार आहे, अर्धा एकर शेती माझ्या नावावर आहे, बायकोला पंच घेऊन दिलेली आहे, मग क्लास चालतोय, GST नंबर 1 आहे, कोणता केला मग गावाकडे करू शकत नाही. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची, विद्यार्थ्याच्या वतीनं मी रोहितदादांना आणि जे विरोधी पार्टी आहेत त्यांना, 36 जिल्ह्यामध्ये तुमचे आमदार आहेत. अरे महाराष्ट्रातला गोरगरिबाचा पोरगा पोलीस भरतीला जातोय तेव्हा त्याला राहण्या खाण्याची व्यवस्था नसती, तेव्हा आज तुम्ही या ठिकाणी ऐलान करा महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात या पोलीस भरतीचा पोरगा आला त्याचा राहणं
नेते व्हायला आलो नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. पण विद्यार्थ्याची तळमळ आहे. स्पर्धा परीक्षा क्षेत्रातल्या शिक्षकांना विनंती आहे, अरे एकजुटीने राहा. कोणता मायकाला तुमचं वाकडं करू शकत नाही, हाही शब्द इथून द्यालो. अरे तुम्हाला जेव्हा लॅबमध्ये पोलीस प्रशासकीय अधिकारी आले आणि ते म्हणले आंदोलनात जाऊ नका, असं कोणता मायकाला तुम्हाला म्हणला नाही. तो म्हणला फक्त क्रांती चौकात जाऊ नका. तुम्हाला मी म्हटलं होतं, तो जर म्हणला आंदोलनात जाऊ नका और उसका नाम बताओ, बाद में मेरी पावर दिखाता मैं क्या हो. आम्ही हातात बांगड्या घातल्या नाहीत. या पोराच्या भरोश्यावर गाड्या घोड्यात फिरतो. आमचं काम आहे त्या पोरांवर अडचण झाली तर भाऊ यांना त्यांना पुढे झक मारता आली पाहिजे. आणि म्हणून आधी तळमळ आहे. एमपीएससीचा पेपर फुटतो, तुमचे आमदार खासदार फुटले, आम्हाला काही छाया नाही. हा पेपर फुटला पाहिजे का? तर या पेपरच्या भरोश्यावर गोरगरिबाच्या हिताचा प्रश्न आहे, त्याच्या घराच्या चित्रचरित्राचा प्रश्न आहे. एक वेळचा पोट मारा आहे, तो अभ्यास कर. अरे एक वेळचा पोट मारा करून तो अभ्यास करतो आणि हराम करून तुम्ही पेपर फुटता. पेपर फोडण्यामध्ये या राजकीय नेत्यासोबत भिकार चोर झाले प्रशासकीय, हे मी मान्य करा. अरे आपल्याला तलाठी ऑफिस मध्ये गेल्यावर ताण तलाठी देतो, ग्रामपंचायत मध्ये गेल्यावर ताण ग्रामसेवक देतो, सिव्हिल मध्ये गेल्यावर आपल्याला क्लर्क ताण देतो. पहिले आपले हे, आणि तुम्ही प्रशासनात गेल्यावर पहिले हे सुधरा, पोलीस व्हा, चौकात नोकरी करा. अरे पण ज्याचा रुमाल मळलेला आहे, ज्याचा बूट फाटलेला आहे, त्याला कोपऱ्यात घेऊन साल्यावर त्यांच्यावर दडपशाही करू नका. तुमचं काम आहे. अरे केवळ यावरून सांगालो, केवळ बोल बच्चन देश सुधारणार नाही. 12व्या शतकापासून छक मारली, अनेक जण बोलले, काही तुला वाकडं झालं नाही. इथे बोलले तुम्ही सुधारणार झालं नाही. कांग्रेस जनता पार्टी वाले बोले दिल्ली को आएंगे, यहाँ आने को उनको दिक्कत है तो दिल्ली को कहां से आएंगे, दिल्ली को आएंगे. इथं आम्हाला माहिती आहे काय झालंय. त्यामुळे पोरं आपल्या ज्या मागण्या त्या रस्त्यात. पहिली मागणी सर्वात महत्वाची आहे, शिक्षकांना टीईटीची गरज काय, पहिला प्रश्न आहे. शिक्षकांना टीईटीची गरज काय? या महाराष्ट्रामध्ये 157 पद आहेत. मग प्रत्येक पदाला परीक्षा करा, लागल्यावर तो काम बरोबर करतोय का, तो न्याय बरोबर देतोय का, आणि त्यानंतर 5 वर्ष आमच्या लोकांवर बसवण्यासाठी जे आमदार खासदार निवडून येतात, यांच्यासाठी एखादी परीक्षा पेपर मला करू द्या. पेपर मला करू द्या. मला खरं का, पेपर मला करू द्या. चला एक पास होऊन दाखवा मला. त्यामुळे विनंती एकच आहे, एकच गोष्ट आहे, पोरं आपली एकजूट दिसणं गरजेची आहे, आपल्यात एकोपा दिसणं गरजेचं आहे. उद्या हेच माया मागे लागतील रे. हो दुकान लय नंबर 1 हे. हा फक्त माया मागे लागून काही धोत्रा भेटणार नाही, माहिती चहा बाजणार मी यांना. पण बाळांनो, एक भाऊ म्हणून सांगायलो, आपली एकजूट दिसणं गरजेचे आहे. या आंदोलनावर परिपूर्ण गोष्टी होतील असं नाहीये. यापेक्षाही पुन्हा आपल्याला एकत्र यावं लागेल. कारण एक दगड आहे, त्या दगडावर आपण घाण्यानं घाव घालायलो. पहिला घाव, दुसरा घाव, तिसरा घाव, चौथा घाव. कुठल्या तरी घावात तो दगड फुटणार आहे. तो दगड फुटण्यामागे पहिल्या ठोक्याचं देखील योगदान असते. हा पहिला ठोका आपण इथं मारला. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात आपल्याला ठोका आणायचा आहे. प्रशासकीय यंत्रणेला विनंती आहे, लॅबमध्ये जाऊन गोरगरिबांचे लेकरे, तुमच्याही परीक्षेच्या अडचणी होत्या, कदाचित तुमचे पेपर फुटले असते तर तुम्ही लॅबमध्ये आले नसते. तुमचे पेपर फुटले असते, तुम्ही लॅबमध्ये आले नसते. तुम्ही पावसात कुठतरी भिजत असते आणि शेतात कुठतरी राबताना दिसले असते. त्यामुळे विनंती आहे बाबा, जरी तुम्हाला वरतून प्रेशर आलं, वरतून ताण आला, साहेब म्हणले किती जमा होतात पहा. यायला सकाळी मी 8 वाजता इथून गेलो लोकांच्या गाडीत, यायला कळू नाही म्हणून. 8 वाजता मी पाहिलं पोरगा आमचे 5च आणि पोलीस होले 500. मी ठरवलं मायला एक बी नाही आलं तर मी भाषण पोलिसाला देणार, निघून जाणार. आपलं ठरलं, मुकाने गेलो बारीक. सर इथं उभे होते सागर सर, त्याला माहिती नाही काच काळे होते. मी गाडी मुद्दाम गेलो, आपल्या राहुल भाऊची गाडी होती, दुसऱ्या गाडीत गेलो मुद्दाम. हा त्याच्यात माझी गाडी माझ्या मागून झाली. आमचे पोरं कधी पुन्हा यायला वाटलं सर याच्यात, पण सर तिच्यात नव्हते. सांगायचं एकच आहे बाळांनो, स्टेनोग्राफरचं पद रद्द केलंय. तुम्ही माझ्याकडे आले तेव्हा मी म्हटलं होतं बाळांनो रस्त्यावर या. लग्न लोकांच्या भरोश्यावर करतात नसते होत्या. नवर जाऊ तू, हे पोरगी तू शोध है ना, माय बापाला मॅनेज कर, काहीतरी कमव है ना. आसमान से टपका, खजूर पे लटकन, घर कान घाट का. तुला कोण धोतरा पोरगी देईल भाऊ. तुझं काम काय आहे की बाबा तुम्ही माझ्याकडे आले तेव्हा सांगितलं होतं स्टेनोसाठी, तेव्हापासून आंदोलन करा. अरे सरकारला माहित झालंय या पोरं हे मुर्दार आहेत, हे एकत्र येत नाही. पण इथून पुढे आपली ही एकजूट दिसली पाहिजे, आपण रस्त्यावर असलो पाहिजे, यासाठी एकत्र यायचे. असे मरेलवाणी नाही, आपल्या काहीच स्थान नाही. तुम्हाला जोरात आवाज करा, निस्ता आवाज करा.
पोर आहे त्यांची नियुक्ती करावी ही मागणी तुमच्याकडे आलोय. त्यानंतर स्टेनोग्राफरच्या पदाची मागणी दादा ही सभागृहात मांडा. त्यानंतर पोलीस भरती लवकर काढा आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे थांबे हे थांबा मला सांगा, आमदार खासदार होण्यासाठी वय लागत नसेल तर आमच्या पोलीस भरतीच्या पोरासाठी वय का? म्हणून या पोलीस भरतीच्या पोरांना वय वाढ करण्यात यावी आणि नसेल तर पोरं 2029 ला सर्वांनी फॉर्म भरा. इकडे काहीच धतुरा होईना तर तिकडे तरी आज पाहू आपल्याला जी बोलती तिथं मतदान करेल. आपल्या मताची मागणी करू, फक्त इकडे असं होऊ नये. या ठिकाणी युवा काँग्रेसचे अध्यक्ष आले. पहिले पोरं वयवाढीचा मुद्दा मांडलाय बाळा तुमच्या एमपीएससीची आणि आपली मेन मागणी आहे परीक्षा ऑफलाईनच करा. हा मुद्दा भरकुटू देऊ नका. आपण एकत्र परीक्षा ऑफलाईन करा म्हणून आलो आणि जर आता एकत्र आले नाही तर बाय चान्स सांगतो हे पोलीस भरती देखील ऑनलाईन करणार आहे. 100 मीटर चिप मध्ये अनेक अडचणी आल्या, 600 मीटर मध्ये अनेक अडचणी आल्या. पहिल्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा लागला ते मला कसं शिक्षण मंत्री करेल. आणि कोणाला खुर्ची नको भाऊ सध्या प्रत्येक जण बेजार खुर्चीमुळे. आपला कार्यक्रम बरोबर चाललाय, चलू द्या. फक्त विनंती आहे मला तुमच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या व्हिडिओ माध्यमातून आपला विरोध प्रशासकीय यंत्रणा थांबराय वयवाडी हे बघा अधिवेशनामध्ये थांबणार आहे काय होत नाही टाकतो का काय नाही. मी आवर्जून सांगितलं की बाबा ये सूरत बदलनी चाहिए. आपल्या डोक्यात एकच लक्षात ठेवा, ये सूरत बदलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं. वो आग कहीं भी ना तेरे सीने में सही मेरे सीने में सही हो आग कहीं भी चला वो आग जलनी चाहिए, वो आग जलनी चाहिए. आपलं काम आहे इथून पुढं मी आवर्जून रूपरेषा सांगायलो. आंदोलन आम्हाला क्रांती चौकात प्रशासकीय यंत्रणा घेऊ दिलं नाही, पण तुमच्या वतीनं तुमच्यासाठी तुमचा भाऊ म्हणून एक शब्द द्यालो. नेक्स्ट आंदोलन क्रांती चौकातच. हार्ट माय गो. विषय तो नाहीये की आम्हाला तुम्ही परमिशन दिलं नाही. नेता आल्यावर कोण परमिशन मागतो तुम्हाला? अरे गरीबाचे पोरे म्हणून तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला. दबले का? नाही नाही नाही, इथून पुढे दबायचं नाहीये. नेक्स्ट टार्गेट आपलं लक्षात घ्या पुणे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ऐका रे बरोबर थांब, तू लय बोलायला रे, तू एकट्याला ताण दिसला माझ्यापेक्षा. काही वेळासाठी माझ्यासाठी एक भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्हाला काही लोकांसाठी टाळ्या वाजवायच्या. 3 दिवस आम्ही बेजार होतो, त्या लोकांनी अहोरात्र मेहनत घेतली. एक भाऊ म्हणून सांगतो त्यांच्यासाठी का जोरदार टाळ्या वाजवा. यामध्ये आंदोलनाच्या रूपरेषेपासून अमोल देशमुख सर सोबत होते, एकदा जोरदार टाळ्या होत्या. टाळ्या कमी वाजल्या पुढच्या आंदोलन काँग्रेस सर येणार नाही, शेवटचं बंद होतं. त्यानंतर अमोल दाडेकर सर टीम इग्नाईट, अमोल दाडेकर सर टीम इग्नाईट, जोरदार टाळ्या होत्या. आणि तुम्ही घेऊ नका, आंदोलन सोडल्या मी आहे सोबत तुमच्या. बापू सर जाहिरात मी सोबत येत आणि घेऊ नका. इग्नाईट इग्नाईट. त्यानंतर तुम्हा आम्हाला घडवलं ज्या माणसाचं पुस्तक आम्ही वाचलंय सन्माननीय बाळासाहेब शिंदे सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर कवी व्याख्याता वक्ता आणि शिक्षक सतीश शिंदे सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. जे बी टाळ्या वाजणार नाही पाहिजे कालगे रात्री त्यानंतर विजय शेळके सर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बापू गायकवाड सर जोरदार टाळ्या वाजवा. नितीन सोळंके टाळ्या चालू ठेवा, या लोकांनी मेहनत घेतली बेकार झालेले. त्यानंतर बाळकृष्ण राके, त्यानंतर डोळ्या गुंठी मराठी, त्यानंतर पिवटे सर, अमोल गायके सर, विष्णू पाटील सर, नवनाथ राठोड सर, मकरंद आंबेडकर सर, दुबे सर, कोलते सर, दिलीप जाधवर सर, पवन शिंदे सर, धनंजय आकाश सर, विजय सुरासर सर, सोनू पवार सर, सचिन मोहिते सर, मगर सर, उमेश पाटील सर टाळ्या वाजवा. अमोल पाटील सर, पवन पाटील सर, कृष्णा दिंडोळे सर, सुनील काकडे सर, सहदेव केंद्रे सर, उत्तम गोरे सर, सुदाम पवार सर, सचिन तवल सर. आणि निवेदन ज्यानं सादर केलं परमिशन घेतलं ते अभिषेक शिंदे सर, त्यानंतर अरुण गावडे सर, अमोल अंतरकर सर. आणि ज्यांचं इथं नाव राहिलं असेल त्यांची हृदयाच्या तळापासून माफी मागतो.
की तुम्ही इथं विद्यार्थी आलात, विद्यार्थ्यांना घेऊन आलात, आपल्या मागणीसाठी आलात, आपल्या हक्कासाठी आलात. एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या मायबापासाठी, एकदा जोरदार टाळ्या होत्या समाजासाठी, एकदा जोरदार टाळ्या होत्या विचारवंत जे लोक आपल्याला साथ द्यायला त्यांच्यासाठी, आणि एकदा जोरदार टाळ्या होत्या आता मायासाठी.